मित्रो नमस्कार. जागतिक मधुमेह दिनाच्या आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज 14 नोव्हेंबर आणि आजचा दिवस आपण जागतिक मधुमेह दिवस साजरा करत असतो. या दिनानिमित्त आपण अनेक जनजागृतीचे कार्यक्रम घेत असतो. याचाच एक भाग म्हणून मी आज आपल्याशी संभाषण साधत आहे. मी डॉक्टर संतोष मालपाणी, नांदेडला 1993 पासून मधुमेहाच्या रुग्णाच्या सेवेत आहे. आणि माझा स्वतःचा अनुभव असा आहे की जेव्हा जेव्हा रुग्णाचे नातेवाईक, डॉक्टर आणि डॉक्टरचा स्टाफ एकत्र येतात तेव्हा मधुमेहाचा उपचार फार चांगल्या प्रकारे होतो. पण दुर्दैवाने हे होत नाही, दोघांचं एकमत होत नाही आणि मग ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे होत नाही. डॉक्टरांचं मार्गदर्शन, पेशंटची मेहनत, नातेवाईकांचा सहकार्य आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेला सल्ला या सगळ्यांचं एकत्रीकरण आपल्याला करावं लागेल. थोडक्यात आपण युनायटेड झालो तरच आपण मधुमेहाच्या रिपोर्टला कंट्रोल करू शकू आणि रिपोर्ट कंट्रोल केला तरच आपण मधुमेहाचे वाईट परिणाम थांबवू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे मधुमेह उपचारांमध्ये ती आहे रिपोर्ट. आणि जोपर्यंत शुगरचा रिपोर्ट हा कंट्रोलला नाही तोपर्यंत आपण दुष्परिणाम थांबवू शकत नाही. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे की रिपोर्ट केंद्रित ट्रीटमेंट करा. आणि आपल्याला माहितीच आहे की ट्रीटमेंट फक्त गोळ्यांचं नसते तर 5 भागांचं असते. पहिला भाग तुमचा समजदारपणा, दुसरा आहे तुमचं पथ्य, तिसरा आहे व्यायाम, चौथं मानसिक ताण कमी करणं आणि 5वं औषध गोळ्यांचं नियोजन बरोबर करणं. मी पेशंटला सांगत असतो नेहमीच की आपण घोड्याला पाण्यापर्यंत आणू शकतो पण पाणी प्यायची जबाबदारी ही सर्वस्वी घोड्याची असते. तर नातेवाईकांना माझी विनंती आहे की पेशंटवरती लक्ष ठेवा. पेशंटचं जेवण, त्याचा जेवणाची वेळ, जेवणाचं प्रमाण, जेवणाचं कॉम्पोजिशन ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या तर जवळपास 50-60% आपण रिपोर्ट नॉर्मलला ठेवू शकतो. आणि एकंदरीत पथ्य हा शब्द नकारात्मक आहे. सकारात्मक वागा. सगळं खाऊन सुद्धा मधुमेह नियंत्रित करू शकतो हे आपल्याला माहीतच आहे. अधिक माहिती पाहिजे असेल तुम्हाला पथ्याची तर आपलं YouTube चॅनल आहे संतोष मालपाणी नावाचं, त्याला तुम्ही पण लॉग इन करू शकता आणि आपल्या आहाराची योग्य ती माहिती घेऊ शकता. मधुमेह उपचारांमध्ये आहाराचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यासोबतच व्यायामाचं देखील तितकंच महत्त्व आहे. आणि व्यायाम कशाला म्हणतात तर संपूर्ण शरीराची विनाकारण केलेली वेगवान हालचाल, ती पण घराच्या बाहेर ठराविक वेळेस नियमितपणे. आणि त्या हालचालीपासून तुमचं शरीर मजबूत झालं पाहिजे आणि मन शांत झालं पाहिजे. तर व्यायाम करायला पण शिका. जोपर्यंत आपण 1 तास व्यायाम करणार नाही तोपर्यंत मधुमेहाचं नियंत्रण आपण चांगल्या प्रकारे करू शकत नाही. आणि मित्रहो, यासोबतच महत्त्व आहे ते मनशांतीचं. मन शांत असेल तर मधुमेहच नाही तर जगातले सर्व आजार आपण चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतो. आणि योग्य त्या औषधी आपण घेतल्या पाहिजे. तुम्हाला माहितीच आहे की डायबिटीस व्हायचं मुख्य कारण इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होणं किंवा इन्सुलिनची उत्पत्ती कमी होणं आहे. आणि याकरता आपण योग्य ते नियोजन आपल्या डॉक्टरांकडून करून घ्यावं. ज्यांच्या शरीरात इन्सुलिन फार कमी आहे त्यांनी इन्सुलिन घ्यावं. ज्यांच्या शरीरात इन्सुलिन चांगलं तयार होते त्यांनी इन्सुलिनची कार्यक्षमता कशी वाढेल हे बघावी. आणि त्याकरता आहाराचं, व्यायामाचं, वजन कमी करायचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि यासोबत मधुमेहाचे वाईट परिणाम जे असतात ते पण आपण तपासले पाहिजेत. त्यांच्यावरती पण योग्य तो आपण उपचार घेतला तर भविष्यातले सगळे वाईट परिणाम आपण सहजपणे थांबवू शकतो. संदेश एकच आहे, आहार, व्यायाम, मनशांती, योग्य त्या औषधी आणि रुग्णशिक्षण हेच मधुमेह उपचाराचं खरं साधन. तर डॉक्टर संतोष मालपाणी म्हणजे मीच आपली रजा घेतो. आपल्या सर्वांना दीर्घायू चिंतितो. आपला मधुमेह नियंत्रित राहो आणि आपलं आरोग्य पण चांगलं राहो ही माझी इच्छा आहे, आमची सर्वांची इच्छा आहे. युनायटेड डायबिटीस अँड एंडोक्राइन क्लिनिक आपल्याला जागतिक मधुमेह दिनाच्या शुभेच्छा देते. नमस्कार, धन्यवाद.